नमस्कार. मध्ययुगीन काळात, शिवकाळात किंवा पेशवे काळात महाराष्ट्राच्या प्रदेशात बलुतेदारीची आणि आलुतेदारीची पद्धत प्रचलित होती. ही पद्धत येथील समाजरचनेचा एक महत्वाचा भाग होती. सुतार, लोहार, चांभार, कुंभार, महार इत्यादींचा त्यात समावेश होत होता. वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथांमध्ये आपल्याला आलुतेदारांची आणि बलुतेदारांची वेगवेगळी यादी पाहायला मिळते. या यादीतील काही नावे पाहून आपल्याला आश्चर्य वाटू शकते. या यादीत मुलाना, तांबोळी, फकीर, शिकलकर, पिंजारी इत्यादी नावे दिसतात. हे बलुतेदार, आलुतेदार मुस्लिम समाजातील असत. महाराष्ट्रातील बहुजन समाजाने मुस्लिम समाजाला येथील समाज जीवनाचा भाग मानले होते. ते गावगाड्याचा एक महत्वाचा भाग होते. येथील समाज फक्त तसे मानून थांबला नाही, तर त्यांनी मुस्लिम समाजाला आपल्यामध्ये सामावून घेतले. आपल्या गावगाड्याचा एक महत्वाचा भाग असलेल्या बलुतेदारी आणि आलुतेदारी पद्धतीत मुस्लिम समाजाला स्थान दिले, त्यांना मान्यता दिली. सुगीच्या हंगामामध्ये त्यांना गावातील कुणबी शेतकऱ्यांकडून धान्याचा ठराविक हिस्सा आलुते किंवा बलुते म्हणून मिळत असे. तसेच रोख रकमेच्या स्वरूपात सुद्धा त्यांना हा मोबदला दिला जात असे. हा मोबदला 1 आना ते 2.5 रुपये इतका असे. या मोबदल्यावर मुस्लिम समाजाचा उदरनिर्वाह चालत असे. यातील काही बलुतेदारांना वंश परंपरागत वतन म्हणजेच इनामी जमिनी देण्यात येत. गावातील पीर, ताबूत, मशिदींची व्यवस्था पाहणे, तेथे झाडलोट करणे, तेथे दिवाबत्तीची सोय करणे, विविध धर्मसंस्कार करणे अशी या आलुतेदारांची आणि बलुतेदारांची प्रमुख कामे होती. त्याचबरोबर गावातील सण, उत्सव, यात्रेप्रसंगी बकरे कापणे, हलाल मांस गावाला पुरवण्याचे काम या मुलाण्याला करावे लागत. शिवाय गावच्या पंचायतीत सुद्धा त्यांचा महत्वाचा सहभाग होता. पंचायतीत घेतलेल्या निर्णयांवर त्यांना आपल्या सहमतीची सही करावी लागे. सुरा ही मुलानाची निशाणी असून ती निवाडा पत्रावर विविध कागदपत्रांवर उठवावी लागे. बलुतेदारी, आलुतेदारीची ही पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात प्रचलित होती. त्यांच्या आधीही होती आणि त्यांच्या नंतर सुद्धा होती. कोणीही या पद्धतीला, त्यातील मुस्लिम समाजाच्या सहभागाला धक्का लावला नाही. या पार्श्वभूमीवर आजच्या या 21व्या शतकामध्ये असे फलक लावून मुस्लिम विरोधी प्रचार करून मुस्लिम समाजावर आर्थिक बहिष्कार टाकण्याचे आव्हान काही कट्टरपंथीय करत आहेत. भ्रमाचे, संशयाचे वातावरण त्यांच्याकडून निर्माण केले जात आहे आणि हे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये केलं जात आहे. या एवढे दुर्दैव ते दुसरं काय. ज्या महाराष्ट्राने मध्ययुगामध्ये मुस्लिम समाजाला आपल्यात सामावून घेतले, आलुतेदारी, बलुतेदारी पद्धतीतून सामाजिक सलोख्याचा आदर्श आपल्या समोर ठेवला, आज त्याच महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाला अशी सापत्न वागणूक मिळत आहे. त्याचा आपण विचार करणार आहोत का? समाजामध्ये द्वेष पसरवणारे थोडेच लोक असतात. उरलेल्या तटस्थ लोकांना त्याचे काहीही घेणे देणे नसते. पण या कट्टरपंथीय लोकांमुळे संपूर्ण समाज बदनाम होत असतो. अशा द्वेषाच्या वातावरणात सुद्धा काही लोक हे आशेचा किरण दाखवत असतात. असे द्वेषपूर्ण, चिथावणीखोर फलक लावले जात असताना एका गणेश मंडळाने एका मुस्लिम व्यक्तीला गणेश मंडळामध्ये आपले दुकान थाटण्यास परवानगी दिली. ही कट्टरपंथीयांच्या श्रीमुखात लगावलेली एक सनसनीत चपराक आहे. याबद्दल त्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचे करावे तेवढे कौतुक हे कमीच आहे. कट्टरपंथीय, मग तो कोणत्याही जातीचा असो, धर्माचा असो, त्याला वेळीच रोखले गेले पाहिजे. द्वेष पसरवणाऱ्यांना थांबवले पाहिजे. सुजाण नागरिक म्हणून सामाजिक, धार्मिक सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे.
आपण जर याविरुद्ध बोललो नाही तर आपली ही मूकसंमती आहे असे गृहीत धरले जाते. मग आपण या गोष्टींना विरोध करणार आहोत का, की द्वेष वाढवायला मदत करणार आहोत? हाच खरा प्रश्न आहे. धन्यवाद.